श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 2 सोमकांताची कथा चालू। सूत सांगतात, अशा त्या महापराक्रमी आणि पुण्यशील राजाला सुद्धा पूर्वकर्मामुळे काही काळ राज्य केल्यावर गलकृष्ट किंवा महारोग जडला। पूर्वजन्मी केलेले पाप किंवा पुण्य याचे फळ मनुष्यास पुढच्या जन्मी भोगावे लागते, ते कधीही चुकवायचे नाही। त्या भयंकर रोगाने राजाला अतिशय वेदना सहन कराव्या लागत। अंगावर क्षते पडली असून रक्त आणि पू वाहत आहे, त्यात कृमी पडले आहेत, अंगावर माशा घोंगावत आहेत। अशा अवस्थेमध्ये त्याला बहुत यातना होत असत व त्यामुळे अनेक प्रकारचे राज्यभोग सुखकारक वाटेनात। एके दिवशी सोमकांत राजाने आपले प्रधान, पत्नी आणि पुत्र यांस जवळ बोलाविले आणि त्यास आपले दुःख निवेदन केले। सोमकांत म्हणाला, माझ्या शरीराची कांती सोम म्हणजे चंद्र त्याला जिंकण्याइतकी उत्तम असल्यामुळे माझे नाव मातापितरांनी सोमकांत असे ठेविले होते। पण सध्या माझ्या शरीराची किती भयंकर अवस्था झाली आहे। मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते न कळे। मी या जन्मी एखादे दुष्कर्म केलेले मला आठवत नाही। मी आपल्या प्रजेचे यथाज्ञाय पुत्राप्रमाणे पालन केले, दुष्टांचा संग केला नाही किंवा भगवान शंकराची भक्ती करण्यात मी आळस केला नाही। ज्या शरीराने मी पूर्वी अनेक प्रकारच्या सुवासिक पदार्थांचा उपभोग घेत होतो, त्याच या शरीराला सध्या इतकी दुर्गंधी सुटली आहे की त्यामुळे मला हे जीवित नकोसे झाले आहे। या माझ्या कष्टमय जीविताचा धिक्कार असो। मला आपले तोंड दाखवण्याला सुद्धा लाज वाटत असल्यामुळे मी आता आपल्या पुत्राला राज्यावर बसवून वनवास पत्करणार। तर प्रजाजन हो, तुम्ही या माझ्या पुत्राला राज्यावर बसवून सर्व प्रजेचे पालन करा। माझ्याप्रमाणेच या हेमकंठाला समजा। माझ्या आयुष्याचे राहिलेले दिवस मी ईश्वर सेवेत घालवून आपल्या जन्माचे सार्थक करणार आहे। हे भाषण करीत असता राजाच्या अंतःकरणात निराशा प्रबल झाल्यामुळे त्याला एकाकी मूर्छा आली। ही राजाची अवस्था पाहून भोवतालची मंडळी हाहाकार करू लागली। अनेक उपचारांनी राजा एकदाचा सावध झाला। नंतर त्याचे प्रधान त्याला म्हणाले, आपण युवराजांना राज्यपदावर अधिष्ठित करणार हे ठीकच आहे, परंतु आम्ही आपली आजन्म एकनिष्ठेने सेवा केली असल्यामुळे आपल्या वाचून हे राज्य आम्हाला गोड वाटणार नाही। युवराज चतुर आहेत, पराक्रमी आहेत, खजिनाही भरपूर आहे, अर्थात ते यथाज्ञाय प्रजेचे पालन करतील, पण आम्ही आपल्याबरोबर येणार। नंतर त्या सोमकांताची स्त्री सुधर्मा म्हणाली, ज्या अर्थी मी आपली धर्मपत्नी आहे आणि आपल्यासह आजपर्यंत अनेक सुखांचा उपभोग घेतला आहे, त्या अर्थी आपल्या विपत्काली आपली सेवा करणे हा माझा धर्म आहे, म्हणून मी तर आपल्याबरोबर येणारच। हे मातेचे भाषण ऐकल्यावर युवराज हेमकंठ बोलला, अहो तात, मातापितरांची सेवा करणे हा माझा धर्म असल्यामुळे मी आपल्याबरोबर यावे हे उचित आहे। आपल्या वाचून मला हे राज्यभोग कसे बरे गोड वाटतील। ही सर्वांची भाषणे ऐकून सोमकांत राजाला आनंद वाटला व तो पुत्राला उद्देशून म्हणाला, वा हेमकंठा, मातापितरांची आज्ञा पाळणे हाही पुत्राचा धर्मच आहे। यासाठी तू माझ्या आज्ञेने या प्रधानांच्या संमतीने राज्य कर। जो पित्याच्या आज्ञेचे पालन करतो, त्याचे श्राद्ध करतो व त्याला गायक्षेत्री पिंड देतो, तोच सुपुत्र होय, असे शास्त्रवचन आहे। मी फक्त या माझ्या पत्नीला बरोबर घेऊन वनवास व्रत धारण करणार। अध्याय 2 समाप्त। श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 3 सदाचार व सुनीताचा उपदेश। सूत सांगतात, इतके भाषण झाल्यावर सोमकांत राजाने आपल्या पुत्राला गच्चीवर एकांती नेले आणि तेथे त्याला अनेक राजनीतीचा उपदेश केला। त्यावेळी सोमकांत म्हणाला, पुत्रा, पहाटेच्या प्रहरी रात्री उठून
शुद्ध स्थानी जाऊन प्रथम गुरुचे स्मरण करावे. नंतर ईश्वराची स्तुती करून आपले अपराध क्षमा करण्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर गणपती, शंकर, विष्णू, सूर्य, देवी या गणपती पंचायतनाचे अनेकविध स्तुतीपूर्वक प्रातस्मरण करावे. तसेच आपल्या उपास्य देवतेचे भक्तिपूर्वक ध्यान करून मानसपूजा करून सर्व अपराधांची क्षमा मागावी. नंतर नगराच्या नैऋत्य दिशेस जाऊन विधीपूर्वक प्रातःविधी समाप्त करावे. पुढे क्षीरवृक्ष आणि कटकवृक्ष यांच्या काष्ठाने दंतधावन करावे. काष्ठ आणतेवेळी, हे वनस्पदे, तू मला बल, ओज, यश, तेज, वृद्धी, द्रव्य, पशु इत्यादी दे, अशी त्या वनस्पतीची प्रार्थना करावी. नंतर थंड पाण्याने स्नान करावे आणि गृहसोक्त मंत्रांनी यथाधिकार संध्या करावी. वेदपठण, होम, अतिथी पूजन, तर्पण हे बलिप्रदान हे पंचमहायज्ञ यथासांग करून नंतर ब्राह्मणाच्या साक्षीने भोजन करावे. भोजन झाल्यावर पुराणेतिहासाचे श्रवण करावे. परनिंदा करू नये. गुरुद्रोह, वेदनिंदा, अभक्ष्यभक्षण, परस्त्री सेवन इत्यादी निंद्यकृत्ये प्राणांतीही करू नयेत. दीन, अंध व दरिद्री यांस अन्न वस्त्र द्यावे. खोटे बोलू नये. साधूंचे पालन व दुष्टांना दंड करावा. अपराध्याला शासन करणे हे शास्त्राप्रमाणे विचार करून करावे. जे आपणाला समजत नाही ते विद्वानांना विचारावे. अयोग्य पुरुषाचा विश्वास अगदी धरू नये आणि कोणावर अत्यंत विश्वास ठेवू नये. आपल्या शत्रूवर तर विश्वास ठेवूच नये. नीतिशास्त्रोक्त 6 गुण व 3 शक्ती यांचा आश्रय करून दक्षतेने राज्यकारभार करावा. शक्तीप्रमाणे दान करावे. अधिक उणे करू नये. हेर हे राजाचे नेत्र व दूत हे राजाचे मुख होत. योग्य दंड करण्यास कधीही माघार घेऊ नये. शिक्षेच्या भीतीने सर्व लोक धर्माचे आचरण करीत असतात. कोणी आपली स्तुती केली अथवा निंदा केली तरी त्याबद्दल हर्षविषाद मानू नये. आपल्या सर्व मसलती गुप्तपणे कराव्या. कामक्रोधादी 6 शत्रू प्रथम जिंकावे. ते ज्याला जिंकता आले तो इतर शत्रू सहज जिंकण्यास समर्थ होतो. कोणाच्या उपजीविकेच्या साधनांचा नाश करू नये. देवालये, बगीचे आणि चैत्य यांना दिलेली उत्पन्ने परत घेऊ नयेत. स्त्रियांजवळ गुप्त गोष्टी बोलू नयेत. आपल्या लहान मोठ्या सेवकांचे मन आपल्याकडे ओढावेल अशा रीतीचे नेहमी वर्तन असावे. अशा प्रकारच्या नीतीचा उपदेश केल्यावर सोमकांत राजाने क्षेमकर, वृपवत आणि विद्याधीश या 3 प्रधानांना बोलावून आणून त्यांस राज्याभिषेकाची सिद्धता करण्याची आज्ञा केली. विद्वान ब्राह्मण, आपले व आपल्या कुटुंबातील माणसांचे सोयरे धायरे आणि नगरातील प्रतिष्ठित लोक यांस त्याने आमंत्रणे केली. प्रत्येक जातीमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरुषास बोलावून आणले. गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, अभ्युदय, श्राद्ध, अन्नसंतर्पण वगैरे धार्मिक विधी करून झाल्यावर सोमकांताने पुत्रास राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर सोमकांत आपल्या मंत्र्यांस म्हणाला, अहो प्रधान, मी हा माझा पुत्र आता तुमचे हाती दिला आहे. हा पुत्र तुमचाच आहे असे समजून तुम्ही त्याचे पालन करा. आजपर्यंत तुम्ही सर्वजण जसे माझ्या आज्ञेत वागला त्याप्रमाणे यापुढे तुम्ही सर्वांनी त्याच्या आज्ञेत वागले पाहिजे. अध्याय 3 समाप्त.